जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे विविध मागण्यांसाठी बोंबाबोंब आंदोलन 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 4 च्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांच्या नेतृत्वात करण्यात आले व त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले। शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांना कमीत कमी 10,000 मानधन द्यावे व शालेय व्यवस्थापन समिती स्वयंपाकी व मदतनीस यांना जाणून बुजून त्रास देत असल्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचा हस्तक्षेप कमी करण्यात यावा व हिंगोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 167 शाळेमधील 17,963 विद्यार्थी हे मागील 4 महिन्यांपासून गणवेशापासून वंचित आहेत, त्यांना गणवेश देण्यात यावा व 20 पेक्षा कमी असलेल्या विद्यार्थी संख्या असे शाळेवर शासनाने जो कंत्राटी पद्धतीने परिपत्रक जाहीर केले आहे तो परिपत्रक तात्काळ रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण आडगावकर यांनी दिला आहे। यावेळी गजानन वैद्य, राहुल पाईकराव, भूषण हनवते, पंचफुला ठोके, सुनीता भालेराव, देवशाला कुर्हे, सखुबाई पाईकराव हे उपस्थित होते। काही देणं झाले तर आमच्याकडून कोणी लक्ष बी देणं झाले। आम्हाला सरकारनं असं वंचित ठेवलंय, खोटं आश्वासन देऊन वाढतात म्हणून आम्हाला 2,500 वर काहीच देणं झाले तर आम्हाला संडास बाथरूम साफ करायला लावले, खूप कामं सांगाले। सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही 2 वाजेपर्यंत कामं करतो तर आम्हाला काहीच वाहन नाही, नुसतं खोटं आश्वासन देऊन सरकारनं लाडकी बहीण मानलं, लाडक्या बहिणीचं काहीच महत्त्व ठेवलं नाही। काही वाढून दिलं, 2-2.5 हजारात काय होते आमच्या लेकराबाळाचा शिक्षणाचा खर्च का आमचे खाण्यापिण्याचा खर्च, काही मोलमजुरी, एक तर कामही बी होत नाही दुपारून काही 2 वाजताच्या नंतर आणि काहीच नाही, म्हणजे आम्हाला दोन्हीकून मधातच आडखडून ठेवले आणि खोटा आश्वास देऊन वाढते पगार म्हणून आम्हाला जागेवर ठेवले। सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण करा, आम्हाला 7 ते 10 हजारपर्यंत महिना वाढवा, आमच्या लेकराबाळाचा शिक्षणाचा खर्च, आमचा खाण्याचा खर्च। शासनाने जी लाडकी बहीण योजना काढली, ती लाडकी बहीण योजना म्हणजे ज्या महिला काम करत नाहीत त्या महिलेला दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजे देण्याचे कबूल केले। परंतु आमच्या ह्या ज्या महिला आहेत शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करतात आणि शिजवताना यांना आतापर्यंत मागील 20 वर्षापासून फक्त आजपर्यंत 2,500 रुपये मानधन आहे। आम्ही दरवेळेस आंदोलन करून प्रत्येक वेळेस पण महाराष्ट्र शासन ही आमची दखल घेत नाही, त्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे। ज्या महिला काम करत नाही त्या महिलांना 1,500 रुपये देण्यात येतात, परंतु आमच्या महिला सकाळी 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करतात, शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करून विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक सगळं जे अन्नधान्य आहे ते वाटप करतात। परंतु आम्हाला फक्त आजपर्यंत 2,500 मानधन आहे। महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की यापुढे मेनू वाढलेला आहे शालेय पोषण आहाराचा आणि मेनू वाढल्यामुळं आम्हाला महाराष्ट्र शासनाकडे एक कळकळीची विनंती आहे की आमच्या या पण लाडक्या बहिणीचा विचार तुम्ही 10,000 मानधन देऊन या लाडक्या बहिणीचा आम्हाला सन्मान करावा, एवढीच महाराष्ट्र शासनाला विनंती आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आज शाळा चालू होऊन जिल्हा परिषदच्या शाळा होऊन मागील 4 महिन्यापासून विद्यार्थी हे शालेय गणवेशापासून या सरकारने वंचित ठेवले, त्या विरोधात पण आम्ही आज आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या 20 कमी पट संख्या असलेल्या शाळेवर जो शासनाने खाजगीकरणाचं परिपत्रक काढलेले ते परिपत्रक सुद्धा महाराष्ट्र शासनाने रद्द करण्यात यावं, कारण त्यांचा खाजगीकरणाचा जोर वाढत चाललेला आहे। त्यामुळे आम्ही आज हे महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता गोपाल सातपुते, हिंगोली। प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत। त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत। एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोस? हो, तिच्याच बद्दल बोलतो। त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू? अगं वेडा आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत। आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत। चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच।
राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ. राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला. हो मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून. हा तू बोलली होती बर का. आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे. हो मी पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये. आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे. एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना. नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं होय. धन्यवाद बर का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे